श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशायन मा संकल्प करो नियमनी जावे स्वर्गद्वार भोनी गंगा केशवा पूजोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्गद्वारा से जाना मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा तेथे जाओ न संकल्पावे विधिशी मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंचविघ्नेश्वरा नमन करी दंडपानीसी पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मणिकर्णिकेसी पूजोनी ऐश्वरासी सिद्धिविनायक पूजावा गंगा केशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी राजसिद्धेश्वरा ध्यानी दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करी पुढे शूलटंकेश्वरी मग पूजावा वराहेश्वरी दशाश्वमेध पूजी मग वंदी देवी ते पूजन सर्वेश्वराशी नमोनी केदारेश्वर धरा ध्यानी हनुमंतेश्वर पूजावा मग पूजावा संगमेश्वरी लोलार्का ते अवधारी अर्कविनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्याऊनी पुनर्दर्शन दे म्हणून प्रार्थावे तयासी विश्वकसेन ईश्वरासी कर्दम तीर्थी स्नान हर्षी कर्दमेश्वराशी पूजेसी तुवा जावे बाळका जावे कर्दम कुपासी पूजिगा सोमनाथाशी मग विरूपाक्षलिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी कर जोडूनी भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा पुनर्दर्शन दे अमासी दे म्हणावे भक्तीसी मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजे ते पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा पर्येसी वर्णेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका वीरभद्र पूजेसी जाऊन द्वितीय दुर्गेसी अर्चावे विकटाक्ष देवीसी पूजा करी मनोभावे पूजी भैरवोन्मत विमळा अर्जुन प्रख्यात काळकुट देवाप्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षा ते नमुनी यक्षेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्तीसी पूजे चंडी विनायकासी रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वरासी थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तीसी नरकार्णव तारावयासी पूजी भीमचंडीशी विनवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी संगमेश्वरा भरवंशी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कपर्देश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी उद्दंड गणेशाशी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे जावे तपोभूमीसी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मीश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्ची मग नकुळेश्वर पूजन करे रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परेसा पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाशपानी विनायक याची पूजा करोनी पृथ्वीश्वरा ते नमुनी चरयू कुपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी वृषभध्वजा पूजोनी ज्वाला नृसिंहाचे वंदीचरणी वरुणा संगमी स्नान करोनी श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायक भरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वराशी पूजा करी भक्तीने पूजे मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा पर्यसी वसिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा महेश्वरा ते पूजेसी पुढे सिद्धिविनायकासी पूजा सप्तवर्णेसी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरून हर्षी महादेवासी पूजावे पुनरपी जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णूसी पूजावे तुवा दंडपानीसी मग धुंडे राजा अर्चावा
आनंद भैरवासी पूजन आदित्य शास्ते नमोनी पूजा करिगा एकोमनी मोदादी पंचविनायकासी पूजा करिगा विश्वेश्वरासी मोक्षलक्ष्मी विलासी नमोनी जावे सन्मुखेशी मंत्र म्हणावा येणे परी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादान्मः देव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापनी कृतनी मग शंकर गतानी पंचक्रोशात्मलिंगस्यास्य प्रदक्षिणात ऐसा मंत्र जपोनी पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडपादी करोन अठाठाईत वंदावे अनेक एक प्रकार सांगे नैक विचार नित्य यात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा सचेल शुची होऊनी पुष्परणी स्नान करोनी देव पितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करवी मग निघावे तेथुनी द्रुपदादित्येश्वर पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपानी महेश्वरा ते पूजोनी मग निघावे तेथुनी धुंडे राजा अर्चिजे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चुन तारकेश्वर पूजन पुढे मग जावे तुआ महाकाळेश्वर देखा पूजा करे भाव एका दंडपानी विनायका तुआ करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंगासे ओंकारेश्वर प्रतिदिवशी पूजावा आता शक्ती यात्रेसी सांगे नायका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयेशी 8 यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करून ऐका पूजा मुख्य भाव भाळनेत्रे का भाव भक्तिभावे करोन्या ज्येष्ठा वापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजे हरची स्नानदान करा वापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीची ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळागौरी पूजावे इतुके शक्तीसी मग पूजिजे लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्दशी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरीपुत्रासी विघ्न न करीत तीर्थवासी अंते मंगळ रविवारेसी यात्रा करी भैरवांची षष्ठी तिथी प्रीतीशी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीसी यात्रा करावे रवी देवासी नवमी अष्टमी चंडीशी यात्रा तुम्ही करावी ऐसे काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपुले नामे सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचारी अशी यात्रा सांगेतो तापसी आचर्यने विधीशी तुझी वासना पुरेल तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरो मनी धरिगा निर्धारो गुरु स्मरण करीत असे इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करता भक्तीसी प्रसन्न झाला योमकेसी निज स्वरूपे सन्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होनी शंकर म्हणे दिदलाय माग वर संतोषनी त्वष्ट कुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु आणि त्याचे कन्याकुमारू सांगता झाला विस्तारू तया शंकराजवळी देखा संतोषनी ईश्वर देता झाला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होसी मग निघाला तेथुनी केली आई ती तक्षणी प्रसन्न होता शूलपाणी काय नोहे परेसा जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेला वेगवक्तृ तया गुरु सन्मुखेसी सकळ वस्तू देऊनी लागत असे श्री गुरु चरणी अनुक्रमे गुरु रमणी पुत्र कन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरुची अलिंगत से महाहर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्ती ते ऐसावर लादोनी गेला शिष्य मान्यानी येणे परी विस्तारुनी सांग ईश्वर पार्वतीसी ईश्वर म्हणे गिरजेसी गुरु भक्ती आहे ऐसी एक भाव जासी सकाळभिष्ट तो पावे भव म्हणे जे सागरू उतरावया पैल पारू समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्यांच्या अधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्र बोलती गुरु विने पार नाही संतोषने द्विजवरू करता झाला नमस्कार वैसे बुद्धी देणार गुरु तुची स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारून ते वेळी तेथेची होती आपण तुम्हा सहित स्वामिया
पाये आपले दृष्टांती स्वामी काशीपुरी असते जागृती अथवा सुषुप्ती न कळे माते स्वामी या म्हणून विप्र तये वंदी श्री गुरु चरण कमळे विनवित असे करुणा बहाळी भावभक्ती करुनिया जय जया परम पुरुषा परात परा परमहंसा भक्त जन हृदय निवासा श्री नृसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतारू तुची देवा जगद्गुरु आम्हा दिसतोनी नरो कृपानिधी स्वामी या मज दाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपुर तुझ पासी ऐसे परी श्री उर्षी विनवी प्रपर्यसी संतोषांनी महर्षी निरोप देती तये वेळी श्री गुरु म्हणती सायन देवासी दाखविले तुझ काशी पुढे वंश 21 यात्रा फळ तुम्हासे तुची आमचा निज भक्त दाविला तो तुझ दृष्टांत आम्हा पाशी सेवा करत राये भक्ता म्हणविले जरे राशे आम्हा पाशी नको वंदो म्लेच्छांशी आणोन्या श्रीपुत्रासी भेटी करवी म्हणतिले निरोप देवने द्विजांशी श्री गुरु गेले मठाशी सदानंद जैसे तैसे होतो गुरु भक्तांना आज्ञा घेऊन सहज गेला तुमचा पूर्वज कलत्रपुत्रांसहित द्विज आला श्री गुरु दर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष पर्यसी आले शिष्य भेटीसे एक भावे करोनी येती शिष्य लोटांगणी एक भावे तनुमनी येऊनी लागती चरणी सद्गती कंठ झाले कर जोडून तये वेळी स्तोत्र करती तेही सगळे ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तोची होती गंगा स्नाने ना पापनाशी ताप हरलो शशी कल्पवृक्ष छायेसी कल्पेले फळ पाविजे एकेकाचे एक एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरु चरण तिन्ही फळ पाविजे येणे परी श्री गुरुची स्तुती केले बहुवसी संतोष महर्षी अभ्यासी ती तये वेळी सिद्ध म्हणे नाम करणी काय सांगू तया दिनी कैशी कृपा अंत करणी तया श्री गुरु यतीच्या आपुले कलत्रपुत्रेसी आपुले कलत्रपुत्रेसी जैसा लोभ पर्यसी तैसे तुमचे पूर्वजाशी प्रेम भावे पुस्तास्ती ग्रह वार्ता कुसरी क्षेमपुत्र कलत्रे द्विज सांगे मनोहरी सविस्तारी पर्यसा कलत्रेसी नमो न सांगे क्षेत्र समाधान होते पुत्र दोघे जन चरणावरी घातले ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपाभूत कृपानिधी श्री गुरुनाथ माता हात ठेविती श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतांशी आयुष्य होईल पूर्वायुष्य संतती याची बहुवस हाची भक्त आम्हासी असेल स्त्रिया युक्तेसी तो आता म्लेच्छाशी सेवा वंदन न करावे जया दिवस म्लेच्छाशी तुआ जावनी वंदिसी हानी असे जीवासी म्हणून सांगात त्यावेळी मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमाशी स्नान करून त्वरतासी यावे म्हणती त्यावेळी ब्राह्मलोक तया दिवशी पूजा करते अनंताशी येऊन या श्रीगुरुची पूजा करते पर्यसा पुत्रमित्र कलत्रेशी गेल्या गंगा संगमासी विधीपूर्वक अश्वत्थासी पूजन आले मठात श्री गुरु म्हणती द्विजासी अजीवर व्रत चतुर्दशी पूजा करे अनंताशी समस्त द्विज मिळवणी ऐसे म्हणता द्विजवरू करता होय नमस्कारो आमचा अनंत तुची गुरु व्रतसेवा तुमचे चरण तैवेळी श्री गुरु सांगता होय विचारो पूर्वी कवडी नरुशेश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवरू करता झाला नमस्कारो कैसे व्रत आचरो पूर्वी कवने केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपिले बहुत तयाचा आदी अंत मज कथा निरूपिली त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामी या ऐसे विनविता द्विजवरू संतोषी झाले श्री गुरु सांगता ते विस्तारू सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पशुपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे त्वष्टापुत्राख्यानम सायं देववरलभो नाम द्विचत्वारिंशोऽध्याय गोडहा श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 113